राज्यातील जिल्हा परिषदांच्या आर्थिक अधिकारांवर सरकार नियंत्रण आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे। जिल्हा परिषदांच्या थेट उत्पन्नावर राज्य सरकारचा अधिक हस्तक्षेप वाढल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल अशी भीती व्यक्त होतीये। यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांच्या गतीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मात्र अधिकार कमी करण्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिक सक्षम करण्याची मागणी केली आहे। राज्यातील जिल्हा परिषदांना मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते। ग्रामीण भागातील रस्ते, शाळा, आरोग्य, पाणी पुरवठा, महिला आणि बालकल्याण, ग्रामविकास अशा अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदांमार्फत केली जाते। या विकास कामांसाठी राज्य शासनाचं अनुदान, केंद्र सरकारच्या विविध योजना, कर आणि शुल्क तसेच जिल्हा परिषदांच्या स्वतःच्या उत्पन्नाचा वापर केला जातो। मात्र आता जिल्हा परिषदांच्या आर्थिक अधिकारांमध्ये बदल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येते। काही आर्थिक निर्णय आणि महसुली अधिकार राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे। हा निर्णय झाला तर जिल्हा परिषदांची आर्थिक स्वायत्तता कमी होऊन विकास कामांच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे पदाधिकारी या प्रस्तावाला विरोध करतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी करण्याऐवजी ते अधिक वाढविण्याची गरज असल्याचं स्पष्ट केले। सध्या या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय झालेला नसला तरी राज्य शासनाकडून या संदर्भात अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र या चर्चेमुळे जिल्हा परिषदांची आर्थिक स्वायत्तता आणि ग्रामीण विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।